हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर दिवाळी झाली आहे मस्तपैकी आणि माहेरी पण जाऊन आली होती. त्याच्यामुळे काय छान खाऊन पिऊन झालेला आहे, आराम झालेला आहे. त्यामुळे आपलं थोडंसं वजन वाढलेलं आहे. खूप नाही वाढलं, 1 किलोभर वाढलं आहे. पण आता जे काही वाढलं आहे ते सुद्धा कमी करायचं आणि अजून कमी करायचं. म्हणजे टार्गेट ठेवलेलं आहे की अजून 10 किलो वजन कमी करायचं आहे. गणपतीच्या आधी माझं काहीतरी सडनली असं 5 किलो म्हणजे झालं होतं. 75 पर्यंत मी पोचली होती. तर गणपतीपर्यंत मी जुलैपासून मी टार्गेट ठेवून एक 5 किलो कमी म्हणजे 70पर्यंत मी आली होती. ते आता 71वर केलं दिवाळीमध्ये. कारण की लक्ष पण नाही झालं, देणं झालं आणि डाएट वगैरे सगळंच बंद होतं, एक्सरसाइज वगैरे. तर आता एक्सरसाइज मेन बंद असल्यामुळे काय झालं, शरीर थोडंसं वळत नाही आहे, हे दुखतं आहे ते दुखते, हे सगळे असे नखरे चालू झाले शरीराचे. तर म्हटलं नाही, आता आपल्याला व्यायाम सुरुवात करायलाच हवी. जे लोक कंटिन्यू करत राहतात ना, त्यांना एका सडन पिरियडनंतर हे समजतं की आता आपल्याला पुन्हा गरज आहे. त्यामुळे एक्सरसाइज करणं फार गरजेचं आहे. तर आता आजपासून म्हटलं, कुठलाही दिवस असू दे, आजपासून आपण सुरुवात करायची म्हणजे करायची. गेली 2 दिवस मी प्रयत्न करते की सकाळचा वेळ काढायचा, जो काय अर्धा तास पाऊण तास वेळ मिळतो त्या वेळेमध्ये जी काय आपल्याला एक्सरसाइज येते करता होम वर्कआउट करायचं आहे. कारण की मला जिम वगैरे नाही जमत, म्हणजे मी घाबरते. 2 सीझर असल्यामुळे मला वेट उचलणं वगैरे हे थोडंसं मला रिस्क वाटते. त्यामुळे मी इथे जिमच्या नादीच नाही लागत. योगा आणि जे काय आपले वर्कआउट असतात होम वर्कआउट तेच मी करते. आणि मला त्याच्याने बराच रिझल्ट चांगला मिळतो. म्हणजे इंचेस त्याच्याने लूज होतात. त्याच्यामुळे मी तेच करते. म्हणजे मला जास्त वेगळं करायची असं गरज वाटत नाही. योगामुळे बेस्ट इंचेस लूज होतात, बॉडी फ्लेक्सिबल राहते आणि मेन म्हणजे दुखणं खुपणं असतं जे शरीरामध्ये इकडे तिकडे चालू असतं ते बंद होतं. त्यामुळे पुन्हा सुरुवात केलेली आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला जर आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे, सबस्क्राईब पण करायचं आहे. आणि तुम्ही पण लवकरात लवकर सगळ्या बायकांनी भले अर्धा तास, 15 मिनटं, 20 मिनटं का होईना, पण स्वतःला वेळ द्या आणि एक्सरसाइज करायला सुरुवात करा. खूप छान रिझल्ट मिळतात. 15-15 मिनटांनी जरी तुम्ही सुरुवात केली तरी इतका छान बदल घडतो आपल्या शरीरामध्ये. आणि त्याची एकदा सवय लागली की मग आपोआप ते आपल्याकडनं शरीर करून घेतं. आपल्याला करायची गरज नाही लागत. आपल्या शरीराची ती एक मागणी असते, डिमांड होते आणि आपण ते करतोच करतो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आजचा पहिलाच दिवस असल्यामुळे ना, मी खूप काही असं अवघड किंवा अगदीच ताणून बिनून असं झपाटल्यासारखं योगा किंवा एक्सरसाइज करणार नाही आहे. की एकदा हळूहळूच करायचे. कारण की आपल्या शरीराला पुन्हा सवय लावायची आहे. तर खूप दिवसांचा गॅप झाल्यामुळे तितपत शरीर पुन्हा वळलं पाहिजे किंवा तेवढं फोर्सफुली त्याला चालना भेटली पाहिजे. सध्या चालना नाही आहे, संथ चाललं आहे आपलं एकदम शरीर. काहीच त्याला हे नाही आहे, रोजचं नुसतं डेली वर्कआउट रुटीन असंच चालू आहे. त्याच्यामुळे त्यामुळे म्हटलं सिंपल साधे सोपे आपले वर्कआउट करूयात आणि थोडंसं शरीराला पुन्हा आपण चार्ज करूयात, चावी मारूयात, म्हणजे जेणेकरून ते पुन्हा चालू राहील. तर एकदम सिंपल वर्कआउटवर आहे आज मी. त्यामुळे हळूहळू सगळे वर्कआउट चेंज होणार आहेत. जसे जसे दिवस पुढे जातील तेव्हा वेगवेगळे एक्सरसाइज किंवा वेगवेगळे योगा तुम्हाला बघायला मिळतील.
तर आज माझ्याकडनं 20 का 25 मिनटंच झाले असतील, खूप व्यवस्थित नाही मोजले मी, पण 20-25 मिनटंच माझ्याकडनं वर्कआउट झाला आहे. तर म्हटलं ठीक आहे, 20-25 मिनटं पण ठीक आहे, चांगला आहे. पहिलाच दिवस आहे, जास्त पण आपल्या शरीराला दमवायला नको असेल. दिवसभर मुलांना वगैरे पण सांभाळायचं असतं, आपणच दमलं तर काय होणार. आणि आता वर्कआउट झाल्यानंतर मी धने आणि ओवा ह्याचं पाणी उकळवून घेतलं होतं आणि आता ते पिते. तर व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय, टेक केअर.